आजची ही हिरव्या वांग्याची रस्सा भाजी अगदी खारट, तिखट, झणझणीत आणि रसरशीत मसाल्यामध्ये मुरलेलं वांग इतकं स्वादिष्ट लागतं. भाकरी बरोबर किंवा गरम गरम पोळी बरोबर खाण्याची मजाच काही वेगळी आहे. आज आपण बनवणार आहोत चमचमीत, झणझणीत आणि खमंग हिरव्या वांग्याची रस्सा भाजी. ही भाजी चवीला इतकी अप्रतिम लागते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि साहित्यही अगदी कमी लागतं. वांग्याची खास गोष्ट म्हणजे ते कोणत्याही प्रकारे बनवा, तळून, भाजून, परतून किंवा कुकरच्या वाफेवर, त्याची स्वतःची वेगळीच चव कायम तशीच राहते. नमस्कार, मी रसिका. रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण इथे हलक्या हिरव्या रंगाची ताजी वांगी घेतली आहे. आता ही घेतलेली वांगी आपण लगेच कापणार नाही, कारण आधीच कापून ठेवली तर मसाला तयार होईपर्यंत ही काळी पडू शकते. त्यामुळे सध्या ही वांगी बाजूला ठेवूया आणि आधी आपल्या भाजीसाठी खमंग मसाला वाटून घेऊया. तर इथे आपण मसाल्यामध्ये घेतला आहे अर्धी छोटी वाटी शेंगदाणे, अर्धी छोटी वाटी खोबरं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरा आणि थोडी कोथिंबीर. घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या डब्यामध्ये एक एक करून घालूया आणि हे बारीक वाटून घेऊया. मसाला वाटताना यामध्ये आपण अजिबात पाणी घातलं नाही. बिना पाण्याचाच मसाला छान बारीक वाटून घेतला आहे. आता हा वाटून घेतलेला मसाला एका ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा धना पावडर, अर्धा छोटा चम्मच हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. नंतर संपूर्ण मसाला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या मसाल्यासाठी आपण कुठलेच साहित्य भाजून घेतलेलं नाही. सगळे साहित्य कच्चेच वापरले आहे. त्यामुळे मसाल्याची नैसर्गिक चव आणि खमंगपणा अगदी छान टिकून राहतो आणि भाजीलाही एक वेगळीच घरगुती स्वादिष्ट चव येते. आता हा मसाला आपण बाजूला ठेवूया आणि वांगी चिरून घेऊया. वांगी सर्वप्रथम पाण्यामध्ये धुवून घेऊया. वांगी धुत असतानाच वांग्याचं देठाचा भाग थोडंसं कट करून घेऊया. इथे आपण संपूर्ण वांगी धुवून घेतली आहे. आता वांगी चिरून घेऊया. सर्वप्रथम वांग्याचा देठ थोडासा कापून घ्यायचा. त्यानंतर वांग्याला 2 चिरा द्यायच्या. पण वांग पूर्णपणे वेगळं होणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजेच वांग्याचे 4 भाग झाले पाहिजे, पण ते एकमेकांना जोडलेले राहिले पाहिजे. आणि वांगी कापताना आतून खराब तर नाही ना, हेही एकदा तपासून घ्या. आता या चिरून घेतलेल्या वांग्यामध्ये तयार केलेला मसाला भरून घेऊया. मसाला भरताना तो छान दाबून भरायचा आहे, म्हणजे मसाल्याची चव वांग्यामध्ये व्यवस्थित मुरेल आणि भाजी अधिक स्वादिष्ट लागेल. तर तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने वांगी आपल्याला भरून घ्यायची आहे. तर इथे आपण संपूर्ण वांगी भरून घेतली आहे आणि थोडा मसाला शिल्लक राहिला आहे. हे आपल्याला नंतर फोडणीमध्ये लागणार आहे. लगेच भाजीला फोडणी घालूया. इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये तुमच्या आवडीनुसार तेल घाला. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये कढीपत्ता घालूया. आता या तेलामध्ये वांगी फ्राय करून घेऊया. 2 मिनिट वांगी तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला 2 मिनिटं झाली आहेत आणि वांगी छान परतली गेली आहे. तुम्ही पाहू शकता, वांग्याचा रंग पण थोडा बदललेला आहे. आता वांगी हलक्या हाताने थोडी साईडला करूया आणि मधोमध तेलामध्ये सुरुवातीला राहिलेला शिल्लक मसाला घालूया, म्हणजे तेलामध्ये मसाला छान परतला जाईल. आता यावर झाकण ठेवूया आणि 1 मिनिटभराची वाफ काढून घेऊया. वांगी छान शिजली आहे. एकदा तळापासून छान परतून घेऊया. आता यामध्ये तुम्हाला कितपत रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं आहे. कढईवर झाकण ठेवूया आणि छान रश्शाला उकळी येईपर्यंत वांगे शिजवून घेऊया. बघा, वांग्याला किती सुंदर तरी आली आहे. हे वांग तुम्ही एकदा नक्की करून बघा. इतकी छान आणि स्वादिष्ट भाजी होते की तुम्ही ही भाजी पुन्हा पुन्हा बनवाल. शेवटी यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालूया आणि गरम गरम सर्व करूया. खमंग, झणझणीत आणि तर्रीदार वांग्याची रस्सा भाजी आता तयार आहे. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, गरम गरम चपाती बरोबर किंवा अगदी भातासोबत सुद्धा खूपच स्वादिष्ट लागते. तर तुम्हाला ही हिरव्या वांग्याची झणझणीत तर्रीदार रस्सा भाजी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. धन्यवाद.